Good morning, students. Yesterday we have started the lesson 2.2, The Boy Who Broke the Bank, which was written by Ruskin Bond. कालच आपण हा लेसन सुरुवात केलेला आहे. यामध्ये आपण बघितलं की अफवा नेमकी कशी वाऱ्यासारखी पसरते याचा आपण अभ्यास बघितलेला आहे. थोडक्यात सांगतोय आपण काल नेमकं काय बघितलं. नातू हा स्वीपर बॉय आहे, तर तो बँकेमध्ये कामाला आहे. तर तो खूप कंटाळलेला आहे. बँक त्याला रेग्युलरली पेमेंट देत नसल्यामुळं. तर त्याच ठिकाणी सीताराम हा येतो. सीताराम हा धोब्याचा मुलगा आहे. तर तो त्याच्यासाठी एक नोकरी बघतो एका घरामध्ये. ते घर जे आहे त्या घरामध्ये लेडीज श्रीवास्तव राहतात. या सीतारामच्या कस्टमर्स आहेत. तर सीताराम त्या श्रीवास्तवाला म्हणतो की माझ्याकडे असा एक स्वीपर बॉय आहे की जो बँकेमध्ये कामाला आहे. त्याला रेग्युलरली मिळत नाही, पेमेंट मिळत नाही, पगार मिळत नाही, त्यामुळे तो काम सोडणार आहे. तर याच वेळेस मिसेस श्रीवास्तव मिसेस भूषणला भेटतात. त्यांना ते सांगतात की इथं असा एक स्वीपर बॉय आहे या बँकेमध्ये. आता कुठली बँक हे सांगितलं नव्हतं, पण इथं मिसेस श्रीवास्तव सांगतात की पिपलनगर बँक, आपल्या गावातील जी बँक आहे ती डबघाईला आलेली आहे, ती मोडकळीस आलेली आहे, कारण त्यांच्या स्वीपर बॉयला पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. मिसेस भूषणसुद्धा आपल्या मिस्टरांना भेटण्यासाठी त्या कमल किशोर शॉपमध्ये जातात. त्यांनासुद्धा ही बातमी कळते. त्यानंतर कमल किशोरकडून दीपचंद जो आहे की जो बार्बर शॉपचा ओनर आहे, त्या सलूनच्या दुकानाचा मालक आहे, त्याचा अकाउंट त्या ठिकाणी आहे, त्याला पण ही बातमी कळते. त्यानंतर दीपचंदच्या दुकानामध्ये एक कस्टमर आहे की जे एल्डरली जेंटलमन होतं, त्यालासुद्धा ही बातमी कळते. त्याचा पण अकाउंट त्या बँकेमध्ये आहे. तो सरळ त्या दुकानातून, त्या सलूनच्या दुकानातून तो त्या सेठ गोविंदरामला, की जो पिपलनगर बँकेचा ओनर आहे, मालक आहे, त्याला तो फोन लावतो तिथून तो जाऊन. पण सेठ गोविंदराम हे बाहेर काश्मीरला सुट्टी करता गेलेले असतात. आणि त्याच वेळेस हा सुद्धा तर्क लावतो की नक्कीच द बर्ड हॅज फ्लोन अवे, कारण पक्षी तो पळाला. म्हणजेच काय, सेठ गोविंदराम हे टाऊन सोडून किंवा शहर सोडून ते निघून गेलेत, अशी अफवा हे सुद्धा पसरतात. म्हणजे या ज्या अफवा आहेत त्या अफवा अगदी वाऱ्यासारख्या पसरत चाललेल्या आहेत. इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम हिअर. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. आता जंगलामध्ये आग लागली की कशी ती अगदी वेगासारखी पसरते, तशी या जंगलातल्या आगीसारखी ही जी बातमी आहे ती अगदी वेगासारखी पसरलेली आहे. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. रॅपिडली म्हणजे काय, अगदी जलद वेगात ही बातमी पसरलेली आहे, अगदी जंगलातल्या आगीसारखी. फ्रॉम दी जनरल मर्चंट्स इट्स ट्रॅव्हल टू द शॉप. आता त्या किराणा मालाच्या दुकानातून त्यांचे जे कस्टमर्स आहेत, त्यांचं जे गिराईक आहे, त्यांनासुद्धा ही बातमी कळते. इट ट्रॅव्हल टू द शॉप सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स. म्हणजे गिरायकामध्ये ही बातमी सर्क्युलेट होते, कळते. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स. पुन्हा त्या कस्टमर्सकडून वेगवेगळ्या दिशांना ही बातमी कळलेली आहे. म्हणजे ही अफवा जी ती अफवा अगदी वाऱ्यासारखी पसरलेली आहे. टू द बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पवमेंट. बघा, आता एक बेटल सेलर म्हणजे कोण, इथं दिलेलं आहे सुपारी विक्रेता. तर त्या बेटल सेलरकडून, सुपारी विक्रेत्याकडून ही बातमी टेलरला कळते. त्यानंतर फ्री वेंडर म्हणजे काय, की जे रस्त्यावरती विक्री करणारे लोक असतात, गाडीवरनं विक्री करणारे लोक, तर त्यांना पण ही बातमी कळते. ज्वेलर सोनाराला बातमी कळते. इवन भिकाऱ्यालासुद्धा ही बातमी कळते की जे पवमेंट म्हणजे काय, फुटपाथवरती जे भिकारी बसतात त्यांनासुद्धा ही बातमी कळते, ही अफवा कळते. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग. आता इथं वर्ड क्रूक आलेला आहे. क्रूक म्हणजेच काय, नॉट स्ट्रेट म्हणजे वक्र, वाकडा असलेला. आता इथं एक गणपत नावाचा एक भिकारी आहे. हा म्हातारा गणपत जो आहे तो भिकारी आहे. त्याचे पाय वक्र आहेत, वाकडे पाय आहेत, अपंग आहे तो थोडक्यात. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पवमेंट फॉर इयर्स. आता इथं वर्ड स्क्वॅटिंग आलेला आहे. स्क्वॅटिंग म्हणजेच काय, ऑक्युपाईंग म्हणजे व्यापणे. कॉलिंग फॉर आर्म्स, आल म्हणजे भीक मागणे. तर तो कित्येक वर्षे इथं या फुटपाथवरती पाय दुमडून बसलेला आहे, भीक मागत बसलेला आहे. कित्येक वर्ष तो बसतो. कोण, म्हातारा गणपत जो आहे की जो भिकारी आहे, तो अपंग आहे आणि तो पाय दुमडून त्या फुटपाथवरती भीक मागत कित्येक वर्षे बसलेला आहे.
इन द इव्हनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. तर संध्याकाळच्या वेळेस काय होतं की कोणतं त्यांचा नातेवाईक जो आहे तो बॅरो घेऊन येतो. बॅरो म्हणजेच काय, अ कार्ट. तर एक तो गाडा जो आहे अपंगासाठी असलेला, तर तो गाडा घेऊन येतो आणि त्यांना घेऊन जातो त्या ओल्ड गणपतना, त्या भिकाऱ्याला. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. त्याला चालणं कधी माहीतच नव्हतं कारण तो अपंग होता. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक बट नाव ऑन लर्निंग दॅट the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. बघा, आता हा कित्येक वर्ष हा म्हातारा गणपत की जो भिकारी आहे तो त्या फुटपाथवरती पाय दोमडून बसला होता, भीक मागत होता. पण आता मात्र अचानक जेव्हा ही बातमी त्या ओल्ड गणपतला कळते, या भिकाऱ्या गणपतला कळते की ही पिपलनगर बँक ही कोलॅप्स होणार आहे, डबघाईला आलेला आहे, ती डळमळलेली आहे. तर ही बातमी कळताच ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. त्यानं सगळ्यांना थक्क केलं. ॲस्टॉनिश म्हणजे काय, थक्क करणे. लिपिंग हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. तर तो काय करतो, त्यानं कसं लोकांना थक्की केलं बघा, की ही बातमी कळताच बँकेची तो आपल्या पायावरती उभारतो आणि अगदी वेगात पळायला लागतो बँकेच्या दिशेनं, टॉप स्पीडनं. बघा, म्हणजे हा भिकारी होता, अपंग होता, या अपंगाचा तो नाटक करत होता भीक मागण्यासाठी. पण इथं मात्र जेव्हा ही बातमी कळते तेव्हा हा अगदी आपल्या पायावरती उभारतो आणि तो वेगात त्या बँकेच्या दिशेनं धावू लागतो. नाव इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेविंग्स. त्यानंतर कळालं की त्याचे 1,000 रुपये त्या बँकेमध्ये त्यानं सेव्ह केलेले आहेत. बघा, त्यानंतर लक्षात आलं की त्याचे 1,000 रुपये त्या बँकेमध्ये आहेत, म्हणून तो त्या बँकेच्या दिशेनं पळत सुटला होता. नाव मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आता आजूबाजूला असणारे जे लोक होते ते सुद्धा अगदी ग्रुपनं गटागटानं थांबले होते. ॲट स्ट्रीट कॉर्नर्स म्हटले म्हणजे रस्त्याच्या कोपऱ्याला काही गट होते लोकांचे, आणि लोकांच्यामध्ये चर्चा फक्त एकच होती, बँकेच्या या डबघाईला येण्याची. पिपलनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट, and the imminent crash of the Pipalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. बघा तिथे काय म्हटले, पिपलनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. सेल्डम म्हणजे क्वचितच अशा प्रकारची अडचण किंवा संकट, क्रायसिस म्हणजे काय, संकट किंवा अडचण क्वचितच आलं असेल पिपलनगरवरती. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, किंवा एवढा महापूरसुद्धा आला नव्हता. अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट, भूकंपसुद्धा आला नसेल. किंवा ड्रॉट म्हणजे इथं काय म्हटलं बघा, ड्रॉट म्हणजे दॅट इज गिवन हिअर, ड्रॉट शॉर्टेज ऑफ रेनफॉल, दुष्काळ पडणे. ड्रॉट म्हणजे काय, तर शॉर्टेज ऑफ रेनफॉल म्हणजे काय, दुष्काळ पडणे. तर दुष्काळसुद्धा कधी पडला नसेल, भूकंप आला नसेल किंवा महापूरसुद्धा आला नसेल, तर एवढी मोठी भयानक घटना घडलेली आहे पिपलनगरच्या बाबतीत. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पिपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग. इमिनंट म्हणजे दॅट इज गिवन हिअर, इमिनंट मीन्स वॉट, स्टँडिंग अबाव अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन, दॅट इज कॉल्ड एमिनंट. म्हणजे तात्काळ या अर्थानं. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पिपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग, म्हणजे या पिपलनगर बँकेच्या बाबतीत ही जी बातमी काय घडली होती, ही जी काय अफवा होती, त्याबद्दल सगळे लोक बोलू लागले, चर्चा सर्वत्र सुरू झाली. अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. पुन्हा इथं वर्ड स्पेक्युलेटिंग आलेला आहे. स्पेक्युलेटिंग मीन्स वॉट, चिविंग ओव्हर. चिविंग ओव्हर म्हणजे या लोकांसाठी ही जी बातमी जी आहे ती बातमी अगदी रंगीतदार झालेली आहे पिपलनगर बँकेबद्दलची. अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. इथं वर्ड पुन्हा फ्रेंजी आलेलं आहे. फ्रेंजी मीन्स वॉट, फ्युरी म्हणजे क्रोधित होणे किंवा रागावणे या अर्थानं. दॅट इज कॉल्ड फ्रेंजी हिअर. त्यामुळं सगळ्या लोकांना राग आलेला आहे. पिपलनगर बँक ही दिवाळखोर आल्यामुळं. आता पिपलनगरमधील सगळ्या लोकांसाठी हा चर्चेचा विषय बनला की ही जी बँक आहे
सेठ गोविंदरामच्या मालकीची पिपलनगर बँक ही डबघाईला आलेली आहे आणि मोडकळीस पडणार आहे, कोलॅप्स होणार आहे, ही बातमी सर्वत्र पसरली. लोकांच्यामध्ये फक्त एकच चर्चा होती आणि त्यामुळे लोकांना खूप राग आला होता. सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस. आता इथं बोस्ट म्हणजे काय? शो ऑफ. बोस्ट शो ऑफ म्हणजे दाखवणे, घमेंड करू या अर्थानं. बोस्टेड म्हणजे काय? घमेंड दाखवणे या अर्थानं. फारसाइटेडनेस दॅट इज गिवन हिअर लॉंग सायटेड या अर्थानं. काय म्हटलं बघा, सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. तर काही लोकांनी मात्र अगदी घमेंडखोरी दाखवायला सुरुवात केली, ज्यांनी ॲक्च्युली त्या बँकेमध्ये जे पैसे होते ते ऑलरेडी काढले होते. तर यांनी मात्र अगदी खांदे उडवायला सुरुवात केली. त्यांना आनंद झाला, कारण आम्ही आमचे पैसे काढून घेतलेत बँकेतून, आमची काय त्या बँकेमध्ये काहीच रक्कम नाही आहे. त्यांना खूप आनंद झाला. त्याला काय म्हटलं की सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस, म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. फारसाइटेड म्हणजे काही तर इच्छा पूर्ण होती आता. लॉंग सायटेड. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी इन. तर ज्या लोकांनी ऑलरेडी पैसे काढले होते आणि ज्यांचे त्यामध्ये खातंच नव्हतं, त्या बँकेमध्ये अकाउंटच नव्हतं, तर अशा लोकांचे आभार मानले. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. इतर लोकांना मात्र खूप राग आला, कारण त्यांचं अकाउंट त्या बँकेमध्ये होतं, पैसे अडकले होते फॉर दी क्रॅश आणि बँक दिवाळखोरच आली होती. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. आता इथं वर्ड पुन्हा इंडल्ज इन आलं आहे. ही फ्रेज आहे. इंडल्ज इन मीन्स वॉट? टूक पार्ट इन समथिंग. म्हणजे काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये सहभागी होणे किंवा सहभाग घेणे या अर्थानं इंडल्ज इन या अर्थानं म्हणायचं इथं. तर काय म्हटलं बघा, पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. तर या सगळ्या गोष्टी सेठ गोविंदरामपर्यंत अजून काही पोचलेल्या नव्हत्या. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. आता इथं सेठ गोविंदरामच्याबद्दल लोकांची अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतं आलीत. लोकांचे ओपिनियन्स आहेत अबाउट सेठ गोविंदराम हू वॉज दी ओनर ऑफ दी पिपलनगर बँक. त्या पिपलनगर बँकेचा ओनर जो होता सेठ गोविंदराम, यांच्याबद्दल अनेक लोकांची मतं वेगवेगळी ऐकायला मिळाली. आता एक व्यक्ती जो होता तर तो काय म्हणतो बघा, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. इथं हा सेठ गोविंदराम हे राज्य सोडून किंवा हा देश सोडून पळून निघाला. ही हॅड फ्लेड द स्टेट, त्याने हे राज्य सोडून तो पळून गेलेला आहे असं एकाचं मत आहे. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनादर. दुसरा म्हणतो तो तर देश सोडूनच गेला. बघा, पहिल्याचं मत काय होतं की त्यानं आपलं हे राज्य सोडलेलं आहे. दुसरा म्हणतोय की त्यांनी हा देशच सोडलेला आहे. आता तिसऱ्याचं मत काय बघा, ही वॉज हायडिंग इन पिपलनगर सेड अ थर्ड. तिसरा व्यक्ती म्हणतो की तो इथंच आहे पिपलनगरमध्ये, तो कुठंतरी लपलेला आहे इथंच. तर चौथा काय म्हणतो बघा, ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेड अ फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. बघा, चौथ्याचं असं म्हणणं आहे की त्यानं त्या चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या स्वीपर बॉयला आढळून आला की या सेठ गोविंदरामनं स्वतःला फास लावून संपवलेलं आहे. हे या स्वीपर बॉयनं त्याला पकडलेलं आहे आणि त्याला ते सापडलेलं आहे असं चौथ्याचं मत आहे. अशी 4 मतं तुम्हाला ऐकायला मिळतील किंवा आता ही 4 मतं जी आहेत, 4 ओपिनियन जे आहेत ते तुम्हाला वेबला विचारतील. बघा, तर या 4 लोकांची ओपिनियन्स जे काय आहेत, मतं जी आहेत ती मतं नेमकी काय आहेत. तर पहिल्या वेबमध्ये काय येणार, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. सेकंड वेबमध्ये काय येणार, ही हॅड फ्लेड द कंट्री. थर्ड वेबमध्ये काय येणार, ही वॉज हायडिंग इन पिपलनगर. आणि फोर्थमध्ये ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. तर अशी 4 मतं जी आहेत वेगवेगळ्या लोकांची ती ऐकायला मिळाली. कोणाबद्दल, अबाउट सेठ गोविंदराम. By noon, the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. दुपारपर्यंत बाय नून म्हटले, द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. बँकेमध्ये या लहान बँकेमध्ये ही सगळी बातमी पसरली. इट्स रेडी कॅश,
सगळेजण ते आपले कॅश घेण्यासाठी आले. अँड द हॅरॅस मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. आता सगळे लोक त्या बँकेमध्ये आपली रक्कम घेण्यासाठी आल्यामुळं हा जो बँकेचा मॅनेजर होता ही वॉज इन डायलेमा. डायलेमा इथं हा वर्ड दिलेला आहे बघा. डायलेमा ही अशी एक सिच्युएशन आहे. इट इज अ डिफिकल्ट सिच्युएशन, अ सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स. म्हणजे द्विधा मनस्थिती म्हणतो आपण त्याला. त्या बँक मॅनेजरची द्विधा मनस्थिती झाली. म्हणजे हे काय करावं काय करू नये, कारण सगळे लोक कॅश काढण्यासाठी आलेले आहेत. आता एमर्जन्सी तर कॅश अशी उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळं बँक मॅनेजरला खूप काळजी लागली. ही वॉज इन अ डायलेमा. त्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली. एमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distance and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. आता जर सगळ्यांना जर कॅश पाहिजे असेल तर एमर्जन्सी कॅश आणणंसुद्धा पॉसिबल नव्हतं. पण ती कॅश मिळाली असती इतर बँकेतून, पण ती बँकसुद्धा काय की जवळपास 30 मैलाच्या अंतरावरती आहे आणि तोपर्यंत आपण या गर्दीला थांबवू शकेन, खात्रीपूर्वक त्यांना सांगू शकेन, हे सुद्धा या बँक मॅनेजरला वाटत नव्हतं. बघा आता इथं वर्ड परश्युएड दिलेला आहे. द वर्ड परश्युएड इट मीन्स वॉट, मेक समवन टू बिलीव्ह. मेक समवन टू बिलीव्ह म्हणजे एखाद्याला खात्रीपूर्वक सांगणे. म्हणजे इथं हा बँक मॅनेजर खात्रीपूर्वक त्या लोकांना त्या गर्दीला थांबवू शकत नव्हता, कारण दुसऱ्या बँकेतून पैसे आणायचे झाले एमर्जन्सी तर ती बँकसुद्धा 30 मैलाच्या अंतरावरती होती आणि त्यामुळं एमर्जन्सी फंड आहे किंवा एमर्जन्सी कॅश जी आहे ती उपलब्ध होणार नव्हती आणि त्यामुळं बँक मॅनेजर हा काळजीत होता. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि तिथं काश्मीरला जे सेठ गोविंदराम गेले होते हॉलिडेसाठी सुट्टीकरता, त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता आणि त्यामुळं इथं मात्र हा बँक मॅनेजर काळजीत पडला, कारण सगळी जबाबदारी आता या बँक मॅनेजरवरती आली आहे. कारण सेठ गोविंदराम हे काश्मीरला गेले होते सुट्टीकरता आणि त्यांचा संपर्क काही नव्हता. त्यामुळं पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. त्यानंतर लोक यायचे, काउंटरवरती यायचे आणि काउंटर बसून तिथून ते निघून जायचे आणि उद्या येणार असं सांगून जायचे. ते टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे, आम्ही उद्या येऊ असं सांगून तिथं अनेक लोक तिथून निघून जायचे काउंटरवरून. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस आर मनी ऑर वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट, वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. बघा त्यानंतर हे लोक, त्या लोकांनी बँकेच्या बाहेर सगळ्यांनी गर्दी केली. दे गॅदर्ड आउटसाईड, सगळे लोक एकत्र जमले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, आणि त्या बँकेच्या स्टेप्सवरूनच, त्या पायऱ्यावरूनच त्यांनी ओरडायला सुरुवात केली. गिव्ह अस आर मनी ऑर वी विल ब्रेक इन, आमचे पैसे आम्हाला द्या नाहीतर आम्ही बँक फोडू, असं लोक ते बोलू लागलेत. त्याचबरोबर फेच द सेट, फेच म्हणजे बोलवा, त्या सेटना बोलवा. वी नो, आम्हाला माहीत आहे. ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर, त्या सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ते लपलेले आहेत, आम्हाला माहीत आहे, त्यांना बाहेर काढा. असं एकच त्या जमावाचा आवाज ऐकू येऊ लागला. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. बघा मिस्चिफ मेकर्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, खोडकर या अर्थानं. हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, बँकेमध्ये एक पैसासुद्धा नाही आहे. जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड, ॲग्रिवेटेड म्हणजे रागावणे, ॲनॉईड होणे, इथे दिलं आहे बघा. ॲग्रिवेटेड मीन्स वॉट, ॲनॉईड म्हणजे रागावणे अर्थानं. जॉईन द क्राऊड, तर या सगळ्या लोकांनी गर्दीतून एकच सूर मिसळला. अँड ॲग्रिवेटेड देअर मूड, आणि ते संतापले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. आता इथं वर्ड प्लॅकेट आले बघा. द वर्ड प्लॅकेट मीन्स वॉट, स्टॉप समवन फ्रॉम फीलिंग अँग्री. स्टॉप समवन फ्रॉम फीलिंग अँग्री म्हणजे त्या लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला या बँक मॅनेजरनं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर, मॅनेजर त्या दरवाजाजवळ थांबले आणि लोकांना शांत बसवायचा प्रयत्न केला. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्यांनी सांगितलं, त्यांनी डिक्लेअर केलं बँक मॅनेजरनी की बँकेकडे भरपूर पैसा आहे, बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, पण एवढा पैसा तात्काळ आम्हाला कलेक्ट करता येणार नाही.
ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तो पुन्हा पुन्हा सांगतोय बँक मॅनेजर त्या लोकांना की तुम्ही काय करा, घरी जा आणि उद्या या, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. कारण बँकेला पुरेसा वेळ पाहिजे सगळे पैसे कलेक्ट करण्यासाठी. त्यामुळे सगळ्यांनाच कॅश देणं खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्ही उद्या जा आणि परत पुन्हा म्हणजे आज घरी जा आणि परत पुन्हा उद्या या, असा हा बँक मॅनेजर लोकांना समजावून सांगतो. पण हे लोक जे ते लोक काहीही ऐकायला तयार नाहीत. त्यांचा रिप्लाय काय म्हणतो बघा. वी वॉन्ट इट नाव चांटेड सम ऑफ द क्राऊड. पुन्हा गर्दीतून काही लोकांचा आवाज येतो. ते काय म्हणतात बघा. वी वॉन्ट इट नाव. आमची रक्कम जी आहे, आमचे पैसे जे आहेत ते आम्हाला आत्ताच पाहिजेत. वी वॉन्ट इट नाव. नाव 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 म्हणजे आत्ताच पाहिजेत आम्हाला, काही करून. तुम्ही काही आम्हाला कारणं सांगू नका. म्हणजे लोकांचा या बँकेवरचा विश्वास उडाला आणि त्यामुळं लोक ओढून सांगायला की आम्हाला आमची रक्कम जी आहे ती आत्ताच हवी आहे. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिपल नगर बँक. त्यानंतर त्या गर्दीतूनच एका व्यक्तीनं ती एक ब्रिक जी आहे, एक वीट उचलली आणि हर्ल्ड म्हणजे फेकणे, इथं वर्ड दिला बघा, हर्ल्ड म्हणजे फेकणे अर्थानं, थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिपल नगर बँक. त्या पिपल नगर बँकेच्या काचेवरतीच त्यांनी ती वीट घेऊन फेकलेली आहे एका कस्टमरनं. नाथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आता ही सगळी घटना घडली आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ॲज युजल नेहमीसारखा तो नातू जो आहे तो साफसफाईसाठी आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्लेप्स. त्यानंतर त्या दिवशी त्यानं ते सगळं ते काचेचे तुकडे पडलेले, ब्रोकन ग्लास म्हणतो आपण त्याला, स्टोन्स, दगडं इकडे तिकडे विस्तारलेली, त्या पायऱ्यावरती पडलेली, हे सगळं तो बघतोय. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. डिस्गस्ट म्हणजे इथं हेट्रेड, द्वेष दाखवत, त्याला डिस्गस्ट म्हणतो. तर अगदी अनिच्छेनेच तो म्हणतो, होलिगन्स, सन ऑफ डॉन्कीज. तो शिवाय शब्द देतो, सन ऑफ डॉन्कीज, होलिगन्स, मूर्ख कुठले, गाढव कुठले. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. थोडंसं लेट दिलं बँकेनं पेमेंट म्हणून काय झालं बघा. आता हा नाथू म्हणतोय की जो स्वीपर बॉय आहे, झाडूवाला, थोडंसं बँकेनं मला पेमेंट लेट दिलं म्हणून काय झालं. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. माझं काम तुम्ही आधी कसं वाढवलं. इथं मला आता या काचेचे तुकडे सगळे गोळा करायला लागणार, हे सगळे स्टोन्स गोळा करायला लागणार. ही स्मोड द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आता इथं वर्ड पुन्हा आलेला आहे स्मोट. स्मोट म्हणजे काय बघा. मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल, म्हणजे जोरात आपटणे, या अर्थानं स्मोट म्हणतो आपण. मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल म्हणजे हातामध्ये जे काय साधन आहे ते घेऊन जोरामध्ये आपट, दॅट इज कॉल हिअर स्मोट. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. तो आपला झाडू त्या पायऱ्यावरती वेगात आपटतो आणि आपलं काम तो चालू ठेवतो कुजबुजत. गुड मॉर्निंग नाथू सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आता पुन्हा वॉशरमन्स बॉय म्हणजे कोण, सीताराम, तो त्या ठिकाणी येतो. तो त्या नाथूला म्हणतो गुड मॉर्निंग. आपल्या बायसिकलवरून उतरतो, सायकलवरून उतरतो, म्हणतो की गुड मॉर्निंग. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ. तो पुन्हा विचारतो नाथू, कारण त्या सीतारामने त्याला काम बघितलेलं आहे त्या लेडीज श्रीवास्तवांच्या घरी. तर तो काय म्हणतो की पुढच्या महिन्यापासून तू त्या ठिकाणी काम करायला तयार आहेस का. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब. नवीन काम करायला तू तयार आहेस का, असा सीताराम त्या नाथूला विचारतोय. तर त्याच वेळेस नेमकं काय करतं बघा. यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. होय ठीक आहे, नक्कीच तुला करावं लागेल असं हा सीताराम म्हणतोय. कारण बँकसुद्धा आता आउट ऑफ बिझनेस चाललेलं आहे. आउट ऑफ बिझनेस म्हणजे काय, बँक पण कोलॅप्स होते, मोडकळीस आलेली आहे. ही बातमी आता सगळीकडे झालेली आहे आणि त्यामुळं तुला पुढच्या महिन्यापासून नवीन जॉब करावं लागेल, नवीन काम करावं लागेल, असा हा सीताराम त्या नाथूला सांगतोय. हाऊज दॅट सेड नाथू. आता बँक आउट ऑफ बिझनेस म्हटल्यानंतर, मोडकळीस आली हे सांगितल्यानंतर लगेच तो त्या सीतारामला विचारतो नाथू, हाऊज दॅट, कशी काय, बँक कशी काय मोडकळीस आलेली आहे. हॅवंट यू हर्ड. लगेच तो सीताराम म्हणतो, तू ऐकलं नाहीस का. वेल, यू वुड बी बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिपलनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. ठीक आहे, तुला काय माहीत नसेल तर इथं एक अर्धा तास थांब.
इथलं या पिपलनगरची जी लोकसंख्या आहे सगळं गावच्या गाव अख्खं गाव इथं या पिपलनगरच्या बँकेच्या समोर येईल टू क्लेम देअर मनी आपापले पैसे घेण्यासाठी. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि तो पुन्हा आनंदित होत, बरं झालं बाबा माझं बँक अकाउंट या बँकेत नाही आहे पिपलनगर बँकेमध्ये, असं म्हणून तो आपली सायकल घेऊन तिथून तो निघून जातो. नाव नाथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नाथूनं आपलं काम जे ते नेहमीप्रमाणे पुन्हा सुरू केलं, झाडझूड करायला सुरुवात केली आणि तो स्वतःशी बोलू लागला. वेन ही हॅड फिनिश हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. जेव्हा तो आपलं सगळं काम संपवतो, काम संपवल्यानंतर तो त्या अगदी वरच्या पायरीवरती जाऊन बसतो बँकेच्या मॅनेजरची वाट बघत. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. त्याला असं वाटते की आपला पगार आज मिळेल म्हणून तो बँकेच्या मॅनेजरची तो वाट बघत अगदी वरच्या पायरीवरती बसलेला आहे आपलं सगळं कामावरून. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. आणि त्याच वेळेस तो विचार करतोय, कोण बरं म्हटलं असेल की बँक कोलॅप्स होणार आहे, बँक बुडणार आहे, असं कोण सांगितलं असेल. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशी कुजबुजतो. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि त्यानंतर अगदी विचारपूर्वक तो बघतो. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. तो म्हणते मला आश्चर्य वाटते की नेमकंही कसं काय घडलं असेल, बँक कशी काय कोलॅप्स होणार असेल, असा हा विचार करत त्या ठिकाणी बसलेला आहे. तर इथंपर्यंत हा पाठ घेतलेला आहे. म्हणजे ही अफवा जी आहे ती अफवा अगदी वाऱ्यासारखी पसरलेली आहे. म्हणजे नातूला हे असं म्हणायचं नसतं की बँक ही कोलॅप्स होत आहे की ज्यामुळं मला हा पगार वेळेवर मिळत नाही, पण तरीसुद्धा ही बातमी सीताराम तो त्या लेडी श्रीवास्तवला सांगतो आणि तिच्याकडून ही बातमी कशी वाऱ्यासारखी पसरते आणि ही अफवा अगदी गावभर होते आणि संपूर्ण गावच्या गाव त्या बँकेच्या दारात येतो आणि ते बँकेकडून आपली जी काय अमाऊंट असेल त्या बँकेमध्ये सेव्ह केलेली त्याची डिमांड करतो. तर याचं हे एक अफवेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इथं हा लेसन समजावं लागेल. त्यामुळं आपणसुद्धा आपल्या लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीची सत्यता पडताळल्याशिवाय, प्रूफशिवाय, पुराव्याशिवाय एखादी गोष्ट आपण गृहीत धरू नये, आपलीवरती विश्वास ठेवू नये. आता यावरती मी तुम्हाला काही एक्सरसाइज देईन की जो PDF फॉर्मॅट असेल, तुम्हीसुद्धा ॲज युजल तो एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे आणि मला त्याचा फीडबॅक सेंड करायचा आहे. थँक्यू.